मस्त टमटमीत फुगलेली, तरीही अजिबात तेलकट नसणारी, भरपूर लेयर सुटलेली खुसखुशीत अशी शंकरपाळी. अगदी बिस्किटांसारखी झालीये ना? तुम्हालाही आवडते का? चला तर मग बघूया कशी बनवायची ते. हाय हॅलो नमस्कार. दिवाळी सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहे खुसखुशीत अशी भरपूर लेयर्स असणारी आणि करायला एकदम सोपी अशी दिवाळीची आजची रेसिपी, ती म्हणजे शंकरपाळी. आता ही रेसिपी इतकी सोपी आहे की कुणीही करू शकेल आणि मी दिलेलं प्रमाण जर तुम्ही वापरलं तर अजिबातही चुकणार नाहीये. सो चला स्टार्ट करूया. आता शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथं 1 किलो मैदा घेतलाय. पूर्ण तो चाळून घेतलेला आहे. आणि इथं बाकीच्या जिन्नसांमध्ये मी घेतलंय 1.5 वाटीचं प्रमाण घेतलंय. 1.5 वाटी तूप, 1.5 वाटी पाणी आणि 1.5 वाटी साखर. आता इथं चुकायचा काही प्रश्नच येत नाही, कारण सगळं 1.5 वाटीच्या प्रमाणातच आपण घेतलंय आणि या वाटीनं मी सगळ्या वस्तू घेतल्यात मोजून. आणि थोडीशी वेलची पूड आणि मीठ आपल्याला लागणार आहे. त्यानंतर मी इथे एक पॅन गरम करायला ठेवतेय. त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचंय पाणी, जे की आपण 1.5 वाटी मोजून घेतलंय. आता इथे तुम्ही पाण्याऐवजी दूधही वापरू शकता. त्या पाण्यामध्ये ऍड केली साखर. आता इथं गॅस बारीकच करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला साखर पूर्ण विरघळवून घ्यायची आहे. इथं साखरेच्या ऐवजी पिठी साखर वापरली तरी चालेल, पण पिठी साखर थोडीशी जास्त घ्यावी लागते. आणि तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता किंवा डालडाही वापरू शकता. आता या साखरेच्या पाण्यामध्ये आपल्याला वेलची पूड ऍड करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा छान फ्लेवर रिलीज होईल. आणि याच्यामध्येच आता मी तूपही ऍड करून घेतेय. इथं गॅस बंद केलेला आहे. ते मिश्रण आपलं थोडंसं गरमच आहे. याच स्टेजला आपण त्याच्यामध्ये तूप ऍड करून घेतोय. तूप ऍड केल्यानंतर व्यवस्थित सगळं मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचंय. आणि आता हे मीठ जे आहे ते मैद्यामध्ये मी टाकून घेतेय. मीठ टाकल्यानंतर ते पूर्ण मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. हे जे आपण साखर पाण्याचं मिश्रण बनवलंय ते थोडंसं कोमट झालं की इथं मैद्यामध्ये त्याला मिक्स करून घ्यायचं. हे पाणी थोडं थोडं करून आपल्याला ऍड करायचं, एकदम सगळं टाकायचं नाहीये. कधी कधी काय होतं, पाणी जास्त लागतं किंवा कमी लागतं. जर पाणी कमी पडलं तर काय करायचं, थोडासा दुधाचा किंवा पाण्याचा हात घ्यायचा आणि पुन्हा हे सगळं आपल्याला पीठ एकसारखं मळून घ्यायचंय. आता हे पीठ खूपही घट्ट करायचं नाहीये किंवा खूप पातळ नसावं. हे बघा, असा छान गोळा तयार झाला पाहिजे आपल्या पिठाचा. आणि हे आपल्याला खूप मळायचं नाहीये, असं ओबडधोबडच आपल्याला मळून घ्यायचंय. आणि ह्याला एक 10च मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचंय. 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकताय आपलं पीठ पण छान मुरलंय. चला तर मग आता शंकरपाळी करायला घेऊया. आता याच पिठाचा मी एक गोळा काढून घेतेय. तो आपल्या चपातीपेक्षा थोडासा मोठा आहे. तर एवढा उंडा मी काढून घेतलाय. बाकीचं पीठ झाकून ठेवतेय आणि आता शंकरपाळी लाटायला घेते. आता तुम्ही असं डायरेक्टही लाटू शकता, याचेही छान लेयर्स सुटतात. तरी पण मी ही ट्रिक YouTubeवरच पाहिली होती, आपल्या सरिता ताईच्या व्हिडिओमध्ये. सो मी यावेळेला शंकरपाळी बनवताना ही ट्रिक वापरून बघते. तुम्हीही वापरून बघा. खरंच खूप छान लेयर्स येतात. तर मी अशा उंडा लाटल्यानंतर त्याला गोल असा रोल करून घेतला आणि पुन्हा त्याचा उंडा करून लाटून घेतली पोळी. आता ही पोळी जी आहे ती मी एवढी जाड ठेवली. थोड्याशा जाडच शंकरपाळ्या ठेवायच्या, म्हणजे त्यांना छान लेयर्स सुटतात आणि त्या छान खुसखुशीत होतात. सो मी इथं आता छान अशा आपल्या शंकरपाळ्या आहेत त्या कट करून घेतेय. ही रेसिपी जी आहे ना शंकरपाळ्यांची, ती अजिबात ही चुकत नाही, कारण चुकायचा काही विषयच येत नाही. सगळ्या गोष्टी प्रमाणात घेतल्या की त्या फक्त मिक्स करायच्या असतात आणि पीठ लाटून त्याच्या शंकरपाळ्या पाडायच्या. एवढी सोपी ही रेसिपी. अख्ख्या दिवाळीच्या फराळामध्ये गोड पदार्थांमध्ये सगळ्यात सोपी ही शंकरपाळीच मला वाटते. इथं माझ्या शंकरपाळ्या पाडून झाल्यात. त्यांना मी एका ताटामध्ये काढून घेते. इथं मी एका वेळेला 2-3 उंड्यांच्या शंकरपाळ्या एकदम बनवून घेते आणि मग तळून घेते. इथे तुम्ही थिकनेस बघू शकताय मी केवढी ठेवली आहे. आणि इथं एका कढईमध्ये तेलही मी तापायला ठेवून दिलंय. एक शंकरपाळी तेलात सोडून बघते तेल तापले का, तर आपलं तेल खूप छान तापलेलं आहे. लक्षात ठेवा, शंकरपाळ्या करायला तेल छान कडकडीत गरम असायला हवं, नाहीतर मग शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळतात. शंकरपाळ्या सोडताना तेल एकदम कडकडीत गरम पाहिजे आणि नंतर मग गॅस मीडियम करायचा आणि असं एखाद्या चमच्याने किंवा झाऱ्याने आपल्याला
छान अशा त्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या थोड्या-थोड्या मधून-मधून अशा गोल फिरवत-फिरवत तळून घ्यायच्यात म्हणजे त्या एकसारख्या रंगावरती तळल्या जातात. आणि इथे तुम्ही बघू शकताय काय सुरेख रंग आलाय आपल्या शंकरपाळ्यांना. अशाच प्रकारे मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेते. आमच्याकडे ना दिवाळी संपूपर्यंत चहा आणि शंकरपाळी हाच आमच्या सगळ्यांचा नाश्ता असतो. तुमच्याकडे काय-काय करता मला नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे शंकरपाळी तुम्हीही बनवून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. इथे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झाल्यात, त्या थोड्याशा थंड झाल्यात. इथे बघा आपल्या शंकरपाळ्यांना किती मस्त लेयर्स सुटलेत. अगदी बिस्किटांसारख्या खुसखुशीत झाल्यात. इथं मी तुम्हाला तोडूनही दाखवते त्यांचं टेक्स्चर. तर अशाच छान-छान रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या शंकरपाळ्या कशा झाल्या मला नक्की कमेंट करून सांगा.